नाशिकच्या लासलगावमध्ये सध्या रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कांदा प्रश्नी आंदोलन सुरू झालेलं आहे। कांद्याला योग्य तो हमीभाव मिळावा या मागणीसाठी रोहित पवार असतील, त्याचबरोबर खासदार भास्कर भगरे असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आता कांद्याचं शेतकरी एल्गार आंदोलन सुरू झालेलं आहे। आपल्या बोलण्यासाठी रोहित पवार आहेत। दादा काय सांगाल आजचं हे आंदोलन कशासाठी? एक तर शेतकऱ्याला विनंती केली होती, शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अडचण येते। आज खरं तर खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असला, 18 रुपये किलो पर्यंत शेतकऱ्याचा खर्च असताना त्याला त्याचा माल हा कुठेतरी 2 रुपये 3 रुपये 4 रुपयाला विकला जातो आणि याच्यात खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पण भाव वाढत नाही। शेतकरी आज अडचणीत आहे, तर शेतकऱ्याच्या पाठीमागे आज खऱ्या अर्थाने उभं राहण्याची वेळ आली आहे, म्हणून आम्ही सर्वजण शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी इथं आलेलो आहे। एकंदरीतच शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च आहे तो जास्त आहे, त्या मालाच्या त्या तुलनेत कांद्याला भाव मिळत नाही। शासनाने 1235 रुपये कांद्याला भाव देऊन कुठेतरी शेतकऱ्याची थट्टा केली असं तुम्हाला वाटतं? इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता, इलेक्शन झाल्यावर तुम्ही 1200 रुपये डिक्लेअर करता। आणि काल जे फडणवीस साहेबांनी काल स्टेटमेंट करत असताना त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की आम्ही 1250 रुपये उपकार करता का? उपकार करत नाही तुम्ही। आज खरं तसं बघितलं तर 5 ट्रेलर प्रति एकर जे उत्पादन निघत होतं आज 3 ट्रेलरवर आलेलं आहे, त्यामुळे उत्पादकता पण कमी झालेली आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे। आणि मग याच्यात शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे। कुठेही झालं काही झालं तर 20 रुपयाच्या पुढे भाव शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे। पाशा पटेलांची एक कमिटी नेमण्यात आली होती कांद्याच्या याच्यावर, 2 महिन्यात तो अहवाल दिला जाणार होता, तो पण आलेला नाही। काय पाशा पटेल फक्त नवीन नवीन गॉगल घालतात, चष्मे घालतात, नवीन कपडे घालतात। ते खरंच शेतकऱ्याची अडचण समजून घेणारा नेता असता तर 2 महिने आधी काहीतरी डिक्लेअर केलं असतं की अशी आजची परिस्थिती आहे। उत्पादन आता सुरू झालं, शेतकरी मार्केटमध्ये माल आणायला लागला तरी अजून रिपोर्ट येत नसेल तर हे लोक झोपलेत असं म्हणावं लागेल। कांदा आंदोलनामध्ये आजच्या नेमके आपल्या काय मागण्या असणार आहे किंवा काय? एक तरी शेतकऱ्याला कमीत कमी 22 ते 24 रुपये रेट हा मिळालाच पाहिजे। त्याच्याच बरोबर नाफेड जी खरेदी करतं ते उगाच बाहेर खरेदी करण्यापेक्षा मार्केट कमिटीमध्ये खरेदी करणं मदत आहे, ज्याच्यामध्ये व्यापारी आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा होईल आणि स्पर्धा झाल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। आणि बऱ्याच काही मागण्यात मी पुढे जाऊन सांगेल आपल्याला। शेतकऱ्यांना जो आहे तो साधारण 24 रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे। त्याचबरोबर नाफेडची खरेदी जी आहे ती बाजार समितीमध्ये झाली पाहिजे, त्याच्यामुळे बाजारात निर्माण होऊन शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।